नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. गेले काही दिवस आपण वेगवेगळ्या टुरिझम डेस्टिनेशनबद्दल बोलतो आहे, टूर प्लॅनिंगबद्दल बोलतो आहे आणि आपण बोलतो आहे ज्याला आम्ही लेजर टुरिझम म्हणतो, जिथे आपण मजा करायला जातो त्या प्रकारचं टुरिझम. आज आम्ही टुरिझममधला एक असा विषय आणलेला आहे, तो थोडा टुरिझमशी निगडीत आहे, थोडासा एज्युकेशन निगडीत आहे. तो म्हणजे तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी जेव्हा कुठेही परदेशात शिक्षणाला जायचं प्लॅन करतात, ती जी टूर आहे त्याची परदेशात जायची, त्याला इतकं ॲडव्हान्स प्लॅनिंग लागतं, त्याला काही वर्षाचं प्लॅनिंग लागतं, त्याला खूप छोट्या गोष्टी तुम्हाला बघायला लागतात आणि तुम्हाला खूप एका चांगल्या क्वालिफाईड कन्सल्टंटची याच्यात गरज पडते हे सगळं प्लॅन करण्यामध्ये आणि तुमचा मुलगा सक्सेसफुली तिथे जाण्यामध्ये. तर आपल्याकडे आज असेच एक गेस्ट आहेत ज्यांनी शेकडो मुलांना आणि मुलींना अशीच एक मदत करून दिली आहे, जेणेकरून ती मुलं आता सक्सेसफुली त्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन नोकऱ्या करतायत, त्यांना स्कॉलरशिप मिळाले आहेत, त्यांना इथे एज्युकेशन लोन मिळवण्यात त्यांनी मदत केलेली आहे. तर अशा या सगळ्या प्रवासादरम्यान तुमचा एक भक्कम साथी तुम्हाला हवा असेल, ते आमचे गेस्ट आहेत श्री गिरीश केळकर. नमस्कार. सॉरी, गिरीश केळकर आहे ते, ॲक्च्युली डॉक्टर गिरीश केळकर आहेत. त्यांची PhD पण एज्युकेशन फील्डमध्ये आहे की एज्युकेशन टूरचा कसा फायदा एखाद्या स्टुडंटला होतो. त्यामुळे गिरीश सर, सॉरी डॉक्टर गिरीश तुम्हाला म्हणायला पाहिजे. थँक्यू. तर तुमचे बॅकग्राऊंड सांगा की तुम्ही या एज्युकेशन कन्सल्टंट या फील्डमध्ये आलात कसे? सर्वप्रथम या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार. स्मार्ट ट्रॅव्हलर या पॉडकास्टमधले वेगवेगळे विषय बघत असताना नेहमीच मलाही असं वाटलं की एक स्टुडंटचा जो ट्रॅव्हल प्लॅन आहे, मग तो ज्याला जसं आपण विजा वगैरे या कॅटेगरीमध्ये म्हणतो की लाँग ड्युरेशन विजा आणि रेग्युलर टुरिस्ट विजा, साधारणपणे जो कधीतरी 8-10 डेजपर्यंत असतो आणि हा थोडासा लाँग ड्युरेशनचा विजा, तर त्या टाईप हा आहे. साधारण म्हणाल तर स्टुडंटच ट्रॅव्हल करणार आहे पूर्ण, पण त्याचं ड्युरेशन फक्त मोठं असणार आहे. बरोबर, त्या टाईपचं हे आम्ही काम करतो असं म्हणूयात आपण. आणि येस, शेवटी ट्रॅव्हलच आहे, पण इट्स अ ट्रॅव्हल ओनली फॉर द लॉंगर ड्युरेशन. एक्झॅक्टली. आणि मोस्टली फ्रिक्वेन्सी त्याची कमी आहे, म्हणजे एकदाच तो ट्रॅव्हल करणार आहे आणि दॅट ऑल्सो फॉर अ लॉंगर ड्युरेशन. Exactly. हा मोठा फरक आहे. नक्कीच नक्की. बाकी रेस्ट ऑफ द थिंग्स आर सेम. करेक्ट करेक्ट करेक्ट. येस, जे आपण अगदी सुरुवातीला तुम्ही सांगितलं, तर आय वुड लाईक टू थँक माय मेंटर्स देन, ज्यांनी मला गाईड केलं आणि वी डीड अ स्टडी ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशनल टूर्स इन स्टुडंट लाईफ. ओके. कारण विद्यार्थ्याला म्हणजे जे आजकाल जे फॉर लास्ट 5-10 इयर्स आपण एक टर्म ऐकतोय, एक्सपिरियन्शियल लर्निंग वगैरे, बरोबर. पण हे वी आर डुईंग इट सिन्स एजेस, मोर दॅन डेकेड ॲक्च्युली. सो एज्युकेशन आणि ट्रॅव्हल ह्याची सांगड घालायची हे तर आपलं पहिल्यापासूनचंच काम आहे आपण म्हणू. आपण टिपिकल ट्रॅव्हल एजन्सी डोमेनमध्ये ज्या काही आपण माईस टूर्स म्हणतो त्याही थोड्याशा वेगळ्या असतात, पण आमचा पर्टिक्युलरली ह्याच्यामध्ये स्टुडंट फोकस किंवा स्टुडंट सेंट्रिक अप्रोच नेहमी राहिलेला आहे. Okay. तर अशा प्रकारच्या आमच्या ह्या आहेत. आधी पण एज्युकेशन टूरमधनं तुम्ही ॲज अ कन्सल्टंट, ओव्हरसीज एज्युकेशन कन्सल्टंट कसे काय ट्रान्झिशन केली? त्याच्यामध्ये काय होतं, एज्युकेशन टूर्स करत असताना बऱ्यापैकी स्टुडंट ऑर टीचर्स आणि पेरेंट्ससुद्धा दे स्टार्टेड अप्रोचिंग अस. ना त्यांचे डिमांड्स खूप होत्या किंवा त्यांना इन्फॉर्मेशन खूप पाहिजे होती. अँड ॲज वी ऑल नो, गुगल नेवर आन्सर्स यू एनिथिंग. गुगल गिव्ज अस लिंक्स, सो वी कॅनॉट ट्रस्ट एव्हरीथिंग ऑन गुगल. एक्झॅक्टली. So they badly need a mentor who will help them right from application to post-land services. So we decided to do this entire consultancy type of a thing, and we are doing it for now more than 5-6 years. ओके. आणि मग आता ह्या एज्युकेशन कन्सल्टन्सीमध्ये काय काय येतं सर? म्हणजे तुमच्याकडे एकदम माझा मुलगा किंवा मी आलो तुमच्याकडे किंवा मी हे करतो, मला ब्लँक माइंडनी येतो मी तुमच्याकडे. कुठलाही स्टुडंट ब्लँकच असतो, त्याला बाहेरची फार माहिती नसते मी तशी. नक्की इथे पुणेकरांविषयी बोलू इच्छितो की असं होत नाही पुण्यामध्ये पर्टिक्युलरली की आपल्याकडे स्टडी ॲब्रॉड हे माहीत नाही. प्रत्येकाचाच कोण ना कोणतरी रिलेटिव्ह कुठल्या तरी देशामध्ये नक्की आहे आज.
कदाचित कोणी 1 वर्षापूर्वी गेला असेल, कोणी 2-5 वर्षापूर्वी गेला असेल, पण एका फॅमिलीमध्ये किमान 1 किंवा 2च म्हणू आपण, हे कुठे ना कुठेतरी परदेशी आहेत. हा आपला पुण्याचा खरं तर फायदा पण आहे. पण त्याच्याबरोबर मी म्हणेन की थोडंसं ह्याच्यामध्ये काय होतं, त्या काळ परत्वे घेतलेला तो निर्णय होता. आजच्या काळाच्या काय म्हणू, नव्या अपॉर्च्युनिटीज, नवीन संधी ज्या आहेत या ग्रॅब करणं किंवा या समजून घेणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या 5 वर्षापूर्वीचं UK, आजचं UK, आणि कदाचित बाय द टाईम त्याचं एज्युकेशन कंप्लीट होऊन तो तिकडे सेटल होणार असेल किंवा नसेल, व्हॉटेवर. म्हणजे ज्याला आम्ही नेहमीच म्हणतो की वी वॉन्ट एव्हरीवन टू कम ऑर रिटर्न टू इंडिया बाय चॉईस. बरोबर. तिकडे जावं, त्यांनी थोडंसं काम करावं, 2 पैसे अर्न करावेत आणि नक्की भारतात परत यावं. आपला भारत आपण अजूनही खूप डेव्हलप करू शकतो आणि नक्की ही ऑर शी शुड जॉईन अस आणि जॉईन द कम्युनिटी अँड डेव्हलप आवर नेशन. असं आम्ही नेहमीच सांगतो ह्याच्यामध्ये. डेफिनेटली. राईट. नाही, पण मी म्हटलं की आता ह्याच्यात ॲज अ कन्सल्टन्सी सर्व्हिसेस काय काय येतात. म्हणजे समज एक तुमच्याकडे BSc झालेला मुलगा आला, मुलगी आली तुमच्याकडे की मला XYZ कोर्स करायचा आहे, पण मला माहीत नाही कुठल्या देशात. तर तुम्ही हे मॅचिंग कसं करता की स्टुडंट कॉलेज आणि त्याची रिक्वायरमेंट तिकडची? टिपिकली ह्याच्या आमच्या इंडस्ट्रीमध्ये ह्याच्यामध्ये एक थोडीशी आम्ही व्हॉट वी कॉल, एक टर्म चालते ती प्रोफायलिंग म्हणतो. ओके. टिपिकल स्टुडंट प्रोफाईल एकदा तयार झालं किंवा तयार व्हावं म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. मग त्याच्यामध्ये सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याला व्हॉट वी कॉल इट ॲज युनिक 3C. दिस 3 ॲज राईट कोर्स, राईट कंट्री अँड राईट कॉलेज. अच्छा, 3 Cs. कंट्री, कॉलेज आणि राईट कंट्री, राईट कॉलेज, राईट कोर्स. राईट कोर्स. कारण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे कोर्स. मग तिथेच का, मग त्याच देशात का किंवा त्याच युनिव्हर्सिटीत का? कदाचित ह्याचीच उत्तरं, म्हणजे जसं आपण मराठीमध्ये म्हणतो, आपल्या पुण्यामध्ये अनेक करिअर काउन्सिलर्स आहेत, त्यानिमित्ताने मी त्यांना पण अभिनंदन करीन त्यांचं. कारण ते नेहमी सांगतात की तुमची स्वची ओळख व्हायला पाहिजे. व्हॉट कोर्स इज फॉर मी. मला कुठला महत्त्वाचा कोर्स आहे की ज्याच्यामुळे माझं करिअर घडेल आणि जे मला सूट होईल. त्याच्यामध्ये म्हणजे अनेक काही स्टोरीज सांगता येतील ह्याच्यामध्ये, किंवा आमचे काही स्टुडंट्स आहेत, म्हणजे मी आता थोडंसं नाव न घेता 1-2 नक्की सांगेन. की एक जण आहेत, ही वॉज वर्किंग विथ TCS, आणि ते म्हणले की नाही, आम्हाला युरोपमध्येच पाठवायचं आहे मुलाला. तर मी त्यांना म्हटलं की हे जो काही कोर्स त्यांनी निवडला आहे त्याच्यासाठी तुम्ही, तर त्या कोर्सला कदाचित ते डेस्टिनेशन मला योग्य वाटत नाही. कारण प्रत्येक कंट्रीचे नियम म्हणून काहीतरी एक असतात, म्हणजे ज्याला अकॅडमिक स्ट्रक्चर म्हणू आपण. तर त्यावेळेला मग त्यांच्या लक्षात आलं, पण स्टील त्यांना असं होपफुली बॅकएंडला वाटत होतं की त्यांना परत जॉब मिळेल तिथेच, आणि कदाचित त्यांनी त्या एक्सपेन्सेसकडे बघितलं. तर आणि त्यांच्या लक्षात आलं की 6 महिन्यातच त्यांना परत ते कोर्स चेंज करायला लागला. किंवा मी अगदी कालचंच उदाहरण देतो. 2 वर्षापूर्वी मी एक विद्यार्थी UKला पाठवला होता. तो आता तिथे जॉब करायला लागला आहे. आमच्या भाषेत म्हणून आपण तो थ्रू झाला. म्हणजे आता त्याला पोस्ट स्टडी वर्क विजा राईट तो आता एन्जॉय करतो आहे आणि पुढे जाऊन तो कंटिन्यू होऊन जाईल. इन द मीनवाईल त्याच्या वडिलांचा H1B विजा झाला आहे. आई डिपेंडंट म्हणून जाणार आहे. शी ऑल्सो कॅन वर्क. म्हणून ते वडील माझ्याकडे परत आले. ते म्हटले आता दुसरा मुलगा जो आहे त्याला मला USलाच घेऊन जायचं आहे. अगेन मी त्यांना जे सांगितलं की त्या स्टुडंटला कुठलं डेस्टिनेशन पाहिजे. आज पुण्यासारख्या शहरात जेव्हा आपण राहतो तेव्हा आपल्याकडे जर का बघितलं तर आपल्या ग्लोबल जी काही सगळा सिनारिओ आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ 14 ते 15 देशांमध्ये आपले विद्यार्थी आज जात आहेत. आणि प्रत्येक कोर्ससाठी म्हणून वेगळं डेस्टिनेशन फायद्याचं असू शकतं. आणि तेच त्यांना पटलं. कारण त्यावेळेला पहिल्या मुलाच्या वेळेला जे आम्ही UKला पाठवलं होतं त्यावेळेचा जो कोर्स होता तो UKसाठी म्हणून परफेक्टच होता. आणि आता या मुलासाठी आम्ही वेगळं काही त्यांना सुचवतो आहे. आणि दॅट ऑल्सो त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा येतो तो कॉस्ट. एक्झॅक्टली. आणि फॉर्च्युनेटली पुण्यामध्ये असेही लोक आहेत की ज्यांना कॉस्ट हा कन्सर्न नाही आहे. पण त्याही लोकांसाठी अगेन राईट कोर्स,
आणि मी तर असं म्हणेन पुढे जाऊन की अनलेस अँड अंटिल हे कॉम्बिनेशन परफेक्ट येत नाही, राईट कोर्स, राईट युनिव्हर्सिटी आणि राईट कंट्री, म्हणजे तोपर्यंत निर्णय घेऊ नये असं मी तर नेहमीच सांगतो. म्हणजे तुम्ही स्टुडंट तुमच्याकडे आलात की तुम्ही त्या फील्डमध्ये त्याला हायर एज्युकेशनमध्ये कुठल्या कंट्रीमध्ये चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, कुठला कोर्स चांगला आहे, विच विल गिव्ह अ गुड करिअर, राईट. दॅट्स वॉट द 3 C's तुम्ही जे म्हणलात आता ते. तर हे तुम्ही मॅचिंग करताना किती डिफिकल्ट असतं आणि किती सोपं आहे? डिफिकल्ट म्हणणार नाही मी, पण ना सी याच्यामध्ये आता 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या मला आत्ता एकदम आठवल्या. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की विच युनिव्हर्सिटी, एक्झॅक्टली. किंवा मी कुठली तरी युनिव्हर्सिटी रिप्रेझेंट करतो, त्याच्यामुळे मी सगळी ॲप्लिकेशन त्याच 10 युनिव्हर्सिटीला रूट करायची, हे आम्ही ॲज अ स्टुडंट सेंट्रिक अप्रोच आमचा असल्यामुळे Okay. आम्ही ते करत नाही. ओके, दॅट्स गुड. त्या स्टुडंटसाठी कुठली युनिव्हर्सिटी बेस्ट आहे, त्या कुठली कंट्री बेस्ट आहे, मग त्याच्यामध्ये वी डू फॉलो QS वर्ल्ड रँकिंग. कारण काय बेंचमार्क आपण काय घेणार आहोत हे फार महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये. त्यासोबत जेव्हा आपण असे काही रँकिंग्स फॉलो करत असतो, कंट्री वाईज दिस मे डिफर, करेक्ट. पण एक काय म्हणू त्याला, तिथला आमचा स्टुडंट ऑलरेडी जो गेलेला आहे किंवा तिथनं पासआउट झालेला आहे त्याचाही आपण त्याच्यामध्ये सगळा यूज करून घेतो. पण QS रँकिंग म्हणजे जगभर ॲक्सेप्टेड? 100%. अच्छा. त्याच्यामध्ये सुद्धा 10 प्रकार आहेत. अच्छा. म्हणजे QS रँकिंग इन अकॅडमिक, इन स्टुडंट एक्सपिरियन्स, इन स्टुडंट लिव्हिंग, Oh. इवन गेटिंग द जॉब्स, इवन गोईंग फॉर फर्दर एज्युकेशन. अच्छा, सगळ्यात अशा ranking आहे. वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये एकाच युनिव्हर्सिटीचं रँकिंग काय ते आपल्याला कळतं, Oh, इवन टू द okay. स्कोर स्पेसिफिक. ओके, ओके. देन वाय नॉट टू यूज इट? एक्झॅक्टली. अँड मोस्ट ऑफ दिस इन्फॉर्मेशन इज अवेलेबल फ्री ऑफ कॉस्ट. बरोबर. No, but finding the right is important. So we help our Indian students की Correct. what to see, आणि ज्याला आम्ही असं म्हणतो की वी कॉल इट एज फनेलिंग. म्हणजे एखादा स्टुडंट जेव्हा आमच्याकडे येतो, फर्स्टली वी शेअर सम ऑप्शन्स, थोडंसं ज्याला आपण म्हणतो की फ्लेअर काय आहे हेही समजण्यासाठी. मला तुम्ही आत्ता जे सांगताय गेले 5 मिनिटं, मला असं एकदम एक ॲनॉलॉजी आवडली की वधूवर केंद्र जे असतात वधू आली तुमच्याकडे की वर चांगला मिळेल तुम्ही मॅचिंगच्या करता, त्याच्यावर अवघड मॅचिंग मला वाटतं हे असावं, ते एक वेळ सोपं असेल असं माझं एक अंदाज आहे. आय डोंट नो. म्हणजे आज आपले मराठी कम्युनिटीतले जे जात आहेत त्यांच्यासाठी तर हा खूप मोठा आयुष्यातला निर्णय आहे. एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये कॉस्ट इन्व्हॉल्व तर आहेच आहे, आणि मोस्टली दिस फंड्स आर बॉरोड. बरोबर. व्याजी पैशावर आपण जातोय. करेक्ट. ते कॉस्ट होतं. मी एक पुढे एक तो इंटरप्ट करतो तुम्हाला, पण कॉस्ट हा खूप मोठा फॅक्टर आहे ओव्हरसीज ट्रॅव्हल आणि एज्युकेशनमध्ये. तर हे कॉस्ट लोक कसे बेअर करतात? तुम्ही काही मदत करता की बाबा आता फी तर काही लाखात किंवा मे बी टेन्स ऑफ लॅक्स असणार फी ती, तर अशा कोर्समध्ये स्वतःचे पैसे घालणारे फार कमी पेरेंट्स असतील. मग असतात नो डाऊट, बरेचसे 70-80% लोक तर एज्युकेशन लोन काढत असतील. तर ह्यात तुम्ही काही मदत करता काय कन्सल्टंट किंवा? साधारणपणे ना, एक युनिव्हर्सिटी सिलेक्ट झाली, Okay. डेस्टिनेशन सिलेक्ट झालं, तरी आम्ही सांगतो की क्विकली डिसिजन घेऊ नका. मिनिमम यू शुड हॅव ॲटलिस्ट 3 or 4 ऑफर्स विथ यू. ओके. म्हणजे त्याची पूर्ण ॲप्लिकेशन प्रोसेस पूर्ण करून मग तुम्ही त्याच्यातल्या 4 शॉर्टलिस्ट किंवा 5 शॉर्टलिस्ट ज्या केलेल्या आहेत त्यांची त्या स्टुडंटच्या नावाने ऑफर येऊ देत, मग आपण निर्णय घेऊ. पण ह्या स्टेजला यायला आपण काय काय टप्पे क्रॉस करतो? त्याच्यामध्येच हां. हा आता आहे कॉस्ट हा विषय येईल. Okay. येण्यासाठी म्हणून त्याच्या आधी बेस्ट पार्ट इज, या जेव्हा आपल्याला ऑफर्स येतात त्याच वेळेला आपल्याला समजतं की आपल्याला काही स्कॉलरशिप्स मिळणार आहेत का. ओके, ओके. कारण देअर आर अबाउट 5 or 6 टाईप्स ऑफ स्कॉलरशिप्स बरं. ज्या आपल्या पुण्यामध्ये खूप पॉप्युलर आहेत आणि आपल्या फॉर्च्युनेटली बऱ्याच मुलांना मिळतात. अप टू 100% स्कॉलरशिप्स आर अवेलेबल. म्हणजे जर्मनी, इटली, दीज आर फ्री डेस्टिनेशन्स. पुण्यामध्ये तर मी तर असं म्हणेन की प्रत्येक बिल्डिंगमधला एक मुलगा आज कदाचित जर्मनीला असेल आणि त्याला आज ॲब्सोल्यूट फ्री एज्युकेशन मिळतं आहे तिथे. इटलीमध्ये लिव्हिंग कॉस्टवर पण स्कॉलरशिप मिळते अप टू 50%. क्या बात आहे. फक्त ते कसं आहे, अगेन यू राईटली सेट की त्याचं मॅच मेकिंग. म्हणजे कुठली युनिव्हर्सिटी कुठल्या मार्क्सला काय देतं आहे किंवा ते तिथे काय बघणार आहेत, व्हॉट आर देअर क्रायटेरिया. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. कारण
ना युनिव्हर्सिटीची जी ॲडमिशनची टीम आहे, पण इथे मी नक्की सांगेन की युनिव्हर्सिटी माझंच ऐकते वगैरे असं काही नसतं. बट वी नो सर्टन वेज हाऊ टू अप्लाय, व्हॉट शुड बी देअर, व्हॉट शुड बी हायलाइटेड, बरोबर. आणि काय हायलाईट करायचं नाही आहे. करेक्ट. पण डिक्लेअर केलं नाही असंही होऊ नये. कारण तुमच्या डॉक्युमेंटवरच ते ठरवणार ना. कारण की याला आपलं admission द्यायची का नाही? ज्याला आमच्या इथे SA किंवा SOP म्हणतात, दॅट इज स्टेटमेंट ऑफ पर्पज, तो एक कदाचित 400 शब्दाचा 200 शब्दाचा कागदच तुम्हाला रिप्रेझेंट करणार आहे. एक्झॅक्टली. पण टू पुट दॅट राईट वर्ड्स विच विल अपील द ॲडमिशन टीम टू कन्सिडर यू करेक्ट. फॉर हे स्कॉलरशिप. खूप क्रिटिकल आहे आणि म्हणजे खूप सर, critical. म्हणजे जनरल स्कॉलरशिपमध्ये माझा एक विद्यार्थी आहे विद्येश साठे म्हणून. ही गॉट 35% स्कॉलरशिप इन कर्टिन युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया. आणि बेस्ट पार्ट वॉज ही वॉज सो हॅपी. ही नेवर थॉट की मला, म्हणजे रुपयात सांगायचे तर 6.25 लाख रुपये काय 2-3 वर्षापूर्वी त्याचे वाचलेत. क्या बात. आज तो ऑस्ट्रेलियामध्ये सेटल्ड आहे. आता 35% कर्टिनची स्कॉलरशिप मिळाल्यानंतर सुद्धा मी त्याला म्हटलं जरा थांब, मेलबर्नची येऊ देत, याची येऊ देत. तो म्हणला नाही सर, वी आर नॉट गोइंग टू वेट, आपल्याला पैसे भरून टाकायचे. स्टुडंट आहेत, त्याच्यामध्ये ती एक्साइटमेंट असणं अपेक्षितच आहे. पण ॲज अ मेंटर जर का तो आम्ही त्याचे ॲडवायझर म्हणून काम करत आहोत, तर इट इज आवर ड्युटी ऑल्सो की कुठे ती नव त्याला कंट्रोल करायला लावायची. कारण एखादा हश अँड बशमध्ये घेतलेला निर्णय हा कदाचित लॉंग टर्ममध्ये त्रासदायक असू शकतो. राईट राईट राईट. आणि आज त्याच्यामुळे त्याची कॉस्टच कमी झाली. नक्कीच नक्कीच. प्लस त्याच्यामध्ये कॉस्टमध्ये मेजर कंपोनंट आहे तिथला लिव्हिंग, दॅट इज फूड अँड अकोमोडेशन. बरोबर. म्हणजे आमचा एक थंब रूल आहे, ज्या कंट्रीमध्ये आपण जातो त्या कंट्रीच्या 10,000 करन्सी. मीन्स इफ यू आर ट्रॅव्हलिंग टू US, इट विल बी अबाउट $10,000. बर. इफ यू आर ट्रॅव्हलिंग टू युरोप, 10,000 euros. आता फक्त ह्याच्यामध्ये ॲडिशन डिलिशन किंवा टक्क्यात कुठे कमी जास्त होतं, तर जेवढं आपण कॅपिटलमध्ये आहोत तेवढी कॉस्ट तेवढं वाढते. कॉस्ट वाढते. हे तर आपल्या सगळ्या ट्रॅव्हल्सला आणि ट्रॅव्हलर्सला पण हे माहिती आहे. पण इथे स्टुडंट त्या कॅपिटल सिटीमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये जर का असेल, तर त्याला पार्ट टाईम एलिजिबल वर्क राईट्स जे आहेत, वेअर ही कॅन वर्क 20 hours अँड 40 hours. ओके ओके ओके. त्याच्यामध्ये त्या सिस्टीममध्ये तो नीट राहिला तर ही अर्न्स दॅट मच अमाऊंट. कारण तुम्हाला तसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंटरनॅशनली 15 किंवा 16 वर्षाचा झाल्यानंतर तो मुलगा पूर्ण इंडिपेंडंट झालेला असतो. दॅट इज नॉट केस इन एशियन आपल्याकडे नाही कंट्रीज. आहे. बट स्टील त्याला तेवढे पैसे मिळू शकतात. पण फक्त आम्ही थोडंसं पालकांना नेहमी सांगतो की थोडंसं घाई करू नका, त्याला एक 2 किंवा 3 महिने सेटल व्हायला द्या. एक्झॅक्टली. किंवा हा जो काही जॉब मिळणार आहे, विथ ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरी प्रोफेशन, तिथे आपण फूड जॉईंट्सवर काम करण्यासाठी त्याला पाठवत नाही आहे. तो जॉब त्याला कदाचित काही तासातही मिळेल, थोडाफार त्यांनी स्ट्रीट स्मार्टनेस दाखवला तर. पण त्यांनी जो काही कोर्स फील्ड जे काही निवडलं आहे, बरोबर. त्याच्या रिलेटेड कोर्स, त्याच्या रिलेटेड जॉब मिळण्यासाठी थोडासा वेळ लागेल. सो तो ब्रीदिंग पिरियड त्याला जर का दिला तर त्या विद्यार्थ्याचं जास्त फायदा होतो. anytime, सो त्याच्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग करणं जास्त महत्त्वाचं आहे की तिथे नक्की किती कॉस्ट येणार आहे. मग समजा ते जर का आपण फायनान्शियल प्लॅनिंग ठेवलं नाही तर मग अननेसेसरी तो पटकन घाई करून काम करू शकेल. पण आता हे जे सगळे आकडे आहेत, लिव्हिंग कॉस्ट आहे, आता एअरफेअरही खूप जास्त आहे, युनिव्हर्सिटीच्या फीज पण खूप, जरी स्कॉलरशिप मिळाली तरी इनिशियली फी जी भरायला लागते ती खूप असते. म्हणजे आता युरो किती, आता ऑलमोस्ट 90ला पोचला ते, ऑलमोस्ट Yes, sir. 90-92ला पोचला आहे. डॉलर पण 86-87 आले, Absolutely. पाऊंडी 105-110 आले. तर म्हणजे हे 20-25-30 लाखाचं गणित होतं सगळं मिळून फायनली. तर अशा केसमध्ये ॲज अ कन्सल्टंट तुम्ही त्या पेरेंट्सना एज्युकेशन लोन घेण्यात मदत नाही म्हणणार मी, पण गाईड करता का? म्हणजे ह्याच्यामध्ये तर आम्ही एक स्टेप पुढे जाऊन सांगू की आम्ही नॉन कोलॅटरल कर्ज मिळवून देऊ शकतो. हो बर. ज्याच्यामध्ये काहीही तुमची प्रॉपर्टी पण अटॅच ठेवायची नाही आहे, बरं. काही कन्सर्न नाही आहे. पण त्यामध्ये ज्या कुठल्या
बँकिंग पार्टनर्स आहेत आमचे, ते काय बघतात हे आम्हाला माहिती आहे. ओके. त्याच्यामध्ये तुमचं कंट्री, अगेन दॅट युनिक 3C जे आपण मगाशी बोललो, की राईट कोर्स, राईट कंट्री, राईट कॉलेज, राईट कॉलेज. ह्या कॉम्बिनेशन परफेक्ट असेल तर तुम्हाला नॉन कोलॅटरल तेवढे मिळतात. बरं. आणि एज्युकेशन लोन जे आहे ते तुमचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर चालू होतं मास्टर्ससाठी. ओके. इफ यू आर गोईंग फॉर अंडर ग्रॅड कोर्स ते मात्र नॉमिनल असतं, पण ते इमिजिएट चालू करतात. ओके. आणि आपल्या पुण्यामध्ये जर का आकडा बघितला तर मॅक्सिमम अजूनही मास्टर्सला जायचं प्रमाण जास्त आहे. पण आता थोडंसं आय टी आणि इतर इंडस्ट्रीज वाढल्यामुळे पुणेकर आता अंडरग्रॅडला पण जात आहेत. आमचेही बरेच विद्यार्थी बऱ्याच देशांमध्ये अच्छा. अंडरग्रॅडला आहेत. ओके, पण ओके. प्रमाण Right. मास्टर्सचं जास्त मास्टर्सचं आहे, जास्त PG आहे. लेवलचं प्रोग्राम. पीजी मध्ये कुठल्याही ह्याच्यात असो, कुठल्याही फील्डमध्ये असो, Yes, yes. इंजिनिअरिंग असो, बेसिक सायन्सेस असो, आर्ट्स असो, काही असो. आता याच्यामध्ये स्टडी ॲब्रॉडसाठी जो जाणारा क्लास आहे ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल जे मेजर ट्रेड्स चालतात, जे जर्मनी आणि हे जातात. Okay. आर्किटेक्टसाठी आम्ही इटली, UK अशी डेस्टिनेशन सजेस्ट करतो आहे. त्यानंतर US मध्ये मॅनेजमेंटला जाणारे खूप जण आहेत, आय टीला जाणारेही खूप आहेत. वेळात आत्ता आम्ही युरोपमधली काही डेस्टिनेशन पर्टिक्युलरली आय टीसाठी सजेस्ट करतो आहे. त्याच्यामध्ये ना एक पोस्ट स्टडी वर्क विजा राईट्स असा एक प्रकार असतो. बरं. म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं की तो स्टुडंट तिथे काही तास काम करू शकतो, Exactly. ज्याच्यातनं त्याला 10,000 त्या कंट्रीची करन्सी ही कॅन अर्न. लिव्हिंग एक्सपेन्सेस वन कॅन अर्न. पण पुढे जाऊन तो पोस्ट स्टडी वर्क विजा झाल्यानंतर ही कॅन वर्क फुल टाईम. ओके. आणि त्यावेळेला त्याचा हप्ताही चालू झालेला असतो. पण तो INR मधला हप्ता असतो, त्याच्यामुळे काही जास्त टेन्शन नाही. आणि ही स्टार्ट अर्निंग इन डॉलर्स. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे ते सहज, म्हणजे आमच्याकडे एक असा काही सर्वे आहेत, साधारणपणे 1.5 वर्षामध्ये हे लोन एखादा माणूस, एखादा स्टुडंट सहज हो का? फेडतो. क्या बात आहे. आता ते फेडायचं का नाही, द्यायचं का नाही, कारण म्हणजे आता एक तर 2 वर्ष पकडू तरी आता it is good एक enough. आमचा अगदी लेटेस्ट मागच्या वर्षी गेलेला स्टुडंट आहे, UKला गेला होता, लंडनला आहे तो. त्याच्या सेकंड सेमिस्टरला त्याला ॲडिशनल स्कॉलरशिप आली £1,000. आधीची तर मी सांगतच नाही आहे, पण तिथे गेला, ही स्टार्टेड. आणि बरं, आता ती जी स्कॉलरशिप आहे ती युनिव्हर्सिटीने डिक्लेअर केली, मेल आला त्याला, ही वॉज एलिजिबल, त्याला मिळून गेली. क्या बात आहे. पण त्या पेमेंटमध्ये थोडा वेळ गेला. युनिव्हर्सिटी वॉज रेडी टू डिस्बर्स द पेमेंट. ते लोन अकाउंटमध्ये घ्यायचं का पर्सनल अकाउंटमध्ये घ्यायचं, ठीक आहे, ठीक आहे. कारण शेवटी असं आहे की आता हे प्रत्येकाचं फायनान्शियल प्लॅनिंग काय आहे त्या ह्याच्यावर आहे. पण या ज्या सिस्टीम्स आहेत, परफॉर्मन्स बेस्ड स्कॉलरशिप्स, बरोबर. त्या कशा मिळतात, कुठे अप्लाय करायचं आहे, काय हे सगळं आमच्या या प्रोसेसमध्ये होत असतं. आय थिंक हाच महत्त्वाचा फरक आहे एका एज्युकेशन कन्सल्टंटला भेटून हे सगळं करणं आणि ऑन युअर ओन करणं. की तुम्ही जे 3C म्हणलात ते खूप क्रिटिकल 3C आहेत. की तो मॅच मेकिंग जर बरोबर झालं तुमचं आणि त्या कोर्स आणि त्या कॉलेजचं, तर तुमचाच फायदा होईल की यू कॅन अंडरस्टँड की तिथे काय स्कॉलरशिप्स आहेत, काय नाही. आणि म्हणजे खरं तर आम्ही म्हणजे पर्टिक्युलरली एज्युकेशन टुरिझम किंवा टुरिझममधून स्टडी ॲब्रॉड कन्सल्टंट होण्यामध्येच, म्हणजे ज्याला असं म्हणतात की जेव्हा आपण लोकांना सांगतोय राईट. की तुम्ही तुमचं इंटरेस्ट काय आहे, हॉबीज काय आहे, त्याप्रमाणे प्रोफेशन शोधा. करोना काळाने तर आपल्या सगळ्यांनाच खूप काही शिकवलं आहे, पण आपण स्वतः आहोत का आधी? सो म्हणजे हा मी स्वतः मला विचारलेला किंवा मी माझ्या टीमला विचारलेला हा प्रश्न आहे की तुम्ही स्टुडंट सेंट्रिक ॲप्रोचमध्ये काम करू शकणार आहे का? बरोबर. तुम्ही म्हणजे जर मी पर्टिक्युलरली इफ आय एम ॲज अ कन्सल्टंट, तर मी तेवढी इन्फॉर्मेशन देऊ शकतो का लोकांना? त्याच्यासाठी लागणारं अपडेट म्हणतो बरोबर. ते मिळवायची Correct, किंवा correct. त्यासाठी लागणारे थोडेफार कष्ट करायची तयारी आहे का? नाही, बेसिकली तुमच्या लेवलला तुम्ही अपडेटेड राहणं इतकं क्रिटिकल आहे, कारण येणारा स्टुडंट तुमच्यावर अवलंबून असतो फॉर इनपुट. तुम्ही जसं म्हटलात की आता ह्या कंट्रीमध्ये हे सेक्टर चांगलं आहे, तुम्ही तेव्हा तिकडे गेला पण आता इकडे जा. हा फरक मुलांना सांगणं आणि मुलांना पटवणं इज ओनली पॉसिबल इफ यू नो दॅट सेक्टर व्हेरी वेल. परफेक्टली सेट. तर एक या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की बऱ्याच देशांमध्ये लँग्वेज प्रोव्हिजन्सी लागते, खास कर इंग्लिश प्रोव्हिजन्सी खूप क्रिटिकल आहे सगळीकडे.
तर त्याच्याकरता काय आपण सजेस्ट करतो? खरं तर ना आपल्या पुण्यामध्ये फॉर्च्युनेटली बऱ्याच लँग्वेजेसवर चांगलं काम होतं. एक्झॅक्टली. सो तरी पण काय होतं आहे प्रॉब्लेम, आपले जे स्टुडंट जेव्हा जायच्या एजमध्ये येतात त्यावेळेला ज्या काही ज्या जगन्मान्य परीक्षा आहेत बरोबर. त्याची सर्टिफिकेशन त्यांच्याकडे नसतात. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. म्हणजे एक उदाहरण देऊन सांगतो. सपोज फॉर एक्झाम्पल जर्मनीमध्ये तो जाणार असेल तर इफ ही इज जर्मन प्रोफिशियंट, एखाद्या माणसाला मिनिमम वेज रेट से 10 युरोज मिळणार असेल, जास्तच आहे पण आपण एक 10 युरोज आता हिशोबासाठी धरू. द वन हू इज लँग्वेज प्रोफिशियंट त्याला 20 युरोज मिळेल. ओ. भाषाभिमानी सगळं जग आहे आणि आपणही आहोत. आपल्याला एखाद्या माणसाच्या कडनं काही शिकायचं असेल तर त्याच्यासाठी त्याच्या लँग्वेजमध्ये जर का आपण बोलू शकलो तर आपल्याला तो जास्त ओपन अप ज्याला म्हणतो. एक्झॅक्टली. जसं आज आपण हा जो टॉकचा विषय हाही मराठी ठेवला आहे, असा सिनारिओ जर्मनीमध्ये असं म्हटलं तर त्यावेळेला तो माणूस जास्त गिविंगच्या मोडमध्ये येतो. नक्की. आणि जो जातोय स्टुडंट तोही लवकर रुळतो तिथे. रुळतो, त्याला जॉब मिळतो, त्याला पगार जास्त मिळतो. आणि लँग्वेज प्रोफिशियंट असेल समजा त्या कंट्रीचा तर त्याला मी तर म्हणेन की इट हॅज गॉट दॅट पोटेन्शियल टू फेच हिम अ परमनंट रेसिडेन्सी ऑल्सो. एक्झॅक्टली. म्हणजे नॉट ओनली पार्ट टाइम जॉब, तो तर मिळणारच आहे. प्लस तोच जॉब ही कॅन कन्वर्ट टू अ परमनंट जॉब. आणि ॲटलिस्ट म्हणजे परमनंटही आता ग्लोबली मी 4 किंवा 5 वर्षच म्हणेन, पण ॲटलिस्ट तो एक चांगल्या म्हणजे ज्याला बिग 5 किंवा अशा ह्याच्यामध्ये म्हणू आपण, म्हणजे जसं की AWS, KPMG, डेलॉईट या टाईपच्या प्लेसमेंटसाठी सुद्धा. म्हणजे माझ्याकडे काही उदाहरणं आहेत की ज्यांना त्यांच्या ना की इंजिनिअरिंग स्किल्स बट बिकॉज ऑफ देअर लँग्वेज प्रोफिशियन्सी दे गॉट दॅट जॉब. फार महत्त्वाचा मुद्दा आहे हा, इग्नोर करतात लोक. पण त्याकरता आपण मुलांना काय त्याच्यासाठी करतो? आत्ता माझ्याकडे जर्मन, फ्रेंच आणि जॅपनीज बरं. अशा तिन्ही आणि इंग्लिश. होय, इंग्लिश ही पण परकीय भाषा आहे. त्याच्यासाठी पण ज्या काही लेवल्स आहेत, म्हणजे पर्टिक्युलरली ज्या मॅन्डेटरी काही एक्झाम्स आहेत, म्हणजे पर्टिक्युलरली स्टुडंट जाणार असेल तर त्याला इंग्लिश प्रोफिशियन्सीमध्ये IELTS किंवा TOEFL, PT किंवा डिओलिंगो या 4 एक्झाम्स चालतात बऱ्यापैकी. 4 पैकी कुठली एक द्यायला लागते? 4 पैकी कुठली तरी एक द्यायला मस्ट आहे. मस्ट आहे. त्याच्यामध्ये ज्या कोर्सप्रमाणे ती प्रोफिशियन्सी चेंज होते. म्हणजे मेडिसिन असेल, लॉ असेल तर त्याला हायर प्रोफिशियन्सी दे डू रिक्वायर. कारण सायकोलॉजी डोमेन आहे, त्याला हायर प्रोफिशियन्सी इज रिक्वायर्ड. इंजिनिअरले ज्याच्यामध्ये बँड स्कोअर जास्त बोलला जातो आमच्याकडे, 6.5 बँड स्कोअरपर्यंत होऊन पण जातं. यांना हायर प्रोफिशियन्सीमध्ये का हायर स्कोर लागतो? हायर स्कोर्स ओ. म्हणजे त्याच्यामध्ये लिस्निंग, स्पीकिंग, रायटिंग, रीडिंग अशा 4 ह्याच्यामध्ये ती टेस्ट होते. पण स्टुडंट एजमध्ये ही सहज होऊन जाते, कारण इथे स्टुडंट तो अकॅडमिक एक्झाम देतो. ओके. त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, अकॅडमिक आणि जनरल. म्हणजे आपण जे याचे विजाज करतो परमनंट रेसिडेन्सी रिलेटेड, त्यावेळेला जी एक्झाम लागते ती वेगळी. ओके. आणि ही अकॅडमिक इंग्लिश. अकॅडमिक इंग्लिशला नाही ते शिकून माणूस हां, तर ते देऊ शकतो. त्याचं कोचिंगही आमच्याकडे चालतं. अच्छा, ओके. साधारणपणे अबाउट 40-50 सेशन्समध्ये त्याला तो एक्झाम पॅटर्न काय आहे. तिथे आम्ही ग्रामर नाही शिकवत. इट इज कन्सिडर्ड की त्याला थोडंसं बेसिक ग्रामर अपेक्षित आहे. हां, पण आणि आजकाल वाटतं बरीचशी मुलं इंग्लिश मीडियममध्ये शिकलेली असतात. नाही, 50% तरी असतात. म्हणजे थोडंसं खंत वाटते आम्हाला. आपल्याकडे मुलांना मराठी पण चांगलं येत नाही आहे आणि इंग्रजी तर त्याहून येत नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, थोडंसं खूप काम करायला लागतं. आणि पुढे जाऊन इवन इंग्लिश स्पीकिंग कंट्रीमध्ये जरी गेले सर, तरी तिथे त्यांना सेल्स मार्केटिंग या डोमेन्समध्ये घेत नाहीत. ॲक्च्युली त्याच्यामध्ये खूप डिमांड्स आहेत. म्हणजे प्रोफेशन डिमांड खूप आहे, दे नीड पीपल. पण प्रॉब्लेम ती प्रोफिशियन्सी नसते. आणि पण मग ही इंग्लिश प्रोफिशियन्सी आणायला तुमच्याकडे तेवढा मॅनपॉवर आहे किंवा तुम्ही ते क्लासेस घेऊन किंवा आमच्याकडे म्हणजे अगेन वी टेक दॅट एफर्ट. करेक्ट. की त्याला काय रीडिंग मटेरियल द्यायचं आहे, बरोबर. त्याला कुठले व्हिडिओज द्यायचे आहेत करेक्ट. काय. आणि फॉर्च्युनेटली आजकाल एडटेकमुळे ना बऱ्याच गोष्टी इझियर झाल्या.
म्हणजे झूम सारखे प्लॅटफॉर्म आहेत आपल्याकडे Exactly. की तो कदाचित 4 वेळा विचारू शकतो. कुठल्याही लोकेशनला असेल तरी ते सहज शक्य होतं. म्हणजे आता माझ्याकडे GRE, टोफेल, IELTS, ड्युओलिंगो या सगळ्याचं कोचिंग चालतं. कोचिंग चालतं. ओके. त्याच्यामुळे त्याच्या सगळ्या बॅचेस असतात. साधारणपणे 1.5 ते 2 तास बॅचेस आमच्या असतात. Okay, आणि लँग्वेजमध्ये मात्र आम्ही काय करतो तर 2.5 तासाची बॅच घेतो. बरं. कारण लँग्वेज जेवढी तो स्वतः बोलेल तेवढं त्याला ते तेवढं लवकर आणि proficient होईल. आपल्या पुण्यामध्ये विकेंड्सला लँग्वेज शिकायचा एक खूप मोठा ट्रेंड आहे. ट्रेंड आहे. बऱ्यापैकी आहे. सो टू हेल्प ऑल दीज गाईज जे साधारणपणे बऱ्यापैकी IT मध्ये कामाला आहेत किंवा इतर इंजिनिअरिंग डोमेन्समध्ये आहेत ते सॅटर्डे संडेजला 2.5 तास अशी बॅच पण चालते. क्या बात आहे, क्या बात. किंवा आपल्या पुण्यामध्ये ज्याला इन नियर फ्युचर विदिन 3-4 मंथ्स त्याचं ट्रॅव्हल कन्फर्म आहे. कल्चरल सेन्सिटायझेशन त्याच्यामध्ये खूप त्याला म्हणजे काय म्हणू त्याला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. Right. त्या त्यासाठी पण आम्ही काही क्या शॉर्ट बात कोर्स डिझाईन केलेला आहे. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही जो स्टुडंट तुमच्याकडे येतो त्याचं हँड होल्डिंग करून त्याला पहिले मॅचिंग करून देणं विथ दी कन्सर्न युनिव्हर्सिटी, ॲडमिशन करता स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहून देणं, ते मदत करणं. मदत करणं प्लॅगॅरिझम म्हणून एक प्रकार आहे. नाही मदत करणं, त्याला इनपुट देणं की बाबा काय चांगलं व्हावं जेणेकरून त्याला ॲडमिशन मिळेल. स्कॉलरशिप करता त्याला त्याच्याकरता प्रयत्न करणं. पण ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचा त्या युनिव्हर्सिटीची कनेक्ट तेवढा स्ट्रॉंग असतो आहे का? म्हणजे असणार अर्थात, पण म्हणजे काय प्रकार आहे? याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा फरक असा आहे की वी आर ऑफिशियल पार्टनर्स ऑफ दिस युनिव्हर्सिटीज. ओके. या 100-125 युनिव्हर्सिटी तुम्ही ज्या बोलला जास्तच म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट मिळून अबाउट आय एम रिप्रेझेंटिंग अबाउट 700+ युनिव्हर्सिटीज फ्रॉम 14 कंट्रीज. अरे क्या बात सो है. बिंग ऑफिशियल पार्टनर वी डोंट चार्ज आर इंडियन स्टुडंट्स. ओ अच्छा. येस. प्लस वी हेल्प देम टू ग्रॅब सम स्कॉलरशिप्स. क्या बात आहे. म्हणजे विन विन आहे स्टुडंट करता हे. ॲब्सोल्यूट. म्हणजे त्याच्यामुळे आमच्याकडे आलेला स्टुडंट त्याचे 4 मित्र तर पाठवतोच, प्लस त्याची अख्खी फॅमिलीच ती आमच्याशी कनेक्ट होऊन जाते आणि मग क्या बात आहे. फ्रेंड्स अँड फॅमिलीज ते आमच्याकडे पाठवतात. क्या बात आहे. म्हणजे कारण त्याच्यामध्ये माझ्या मते जनरली कन्सल्टंट जे अशा फील्डमध्ये आहेत ते बऱ्यापैकी भरमसाठ फीज चार्ज करतात. ॲज फार एज आय नो. मला एक्झॅक्ट सिनारिओ माहीत नाही, पण मी जे काय ऐकलं आहे ते. पण हे खूप वेगळी माहिती तुम्ही देत आहे आणि आय थिंक सगळ्यांना आश्चर्य वाटेल ऐकून की डॉक्टर केळकर एवढी घेतच नाहीत फी आमच्या मुलांकडनं. आणि म्हणजे पण देन हाऊ डू यू सस्टेन द बिझनेस? म्हणजे मला एक आमचा स्टुडंट आहे, ही गॉट 50% स्कॉलरशिप. प्राऊडली मला त्याचं नाव सांगायला आवडेल, नील धोंगडे. त्याचे पेरेंट्स दे वर सो हॅपी. ते मला म्हणले गिरीश आय वॉन्ट टू पे यू. सर तुम्ही जे द्याल ते मी ॲक्सेप्ट करेन. अशी पण लोक, आणि हे पुण्यामध्येच घडू शकतं. म्हणजे ते अनुभवलेलं आहे आणि त्याच्याचमुळे आपल्या स्टुडंट कम्युनिटीला हेल्प करायला कदाचित आम्ही अजून 2 पावलं जास्त काम करतो. म्हणजे त्यांनी तर मला असं सर सांगितलेलं आहे की जर का तुझ्याकडे म्हणजे थोडेसे सिनियर आहेत ते म्हणले जर का तुझ्याकडे कुठल्या स्टुडंटला किंवा पेरेंटला काही कन्व्हिन्स करावची अशी वेळ येत नाही, पण कन्व्हिन्स किंवा त्यांना काही प्रश्न असतील तर सरळ माझा नंबर देऊन टाक. क्या बात आहे. मी 5-6 वाजता ऑफिसवरनं येतो आणि आय विल सी दॅट ते थ्रू होऊन जातं. ग्रेट ग्रेट ग्रेट. कारण त्या प्रोसेसमध्ये कसं इट टेक्स अबाउट 6 to 7 months अ सक्सेसफुल ॲप्लिकेशन. स्टुडंट तर जास्त ड्युरेशन राहणार आहे, पण त्या ॲप्लिकेशन प्रोसेसला इझिली. आणि मी माझी कंप्लीट टीम पूर्ण त्याच्याबरोबर इन्व्हॉल्व असते याच्यामध्ये. पण मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये स्टुडंट तुम्हाला काही पे करत नाही? वी गेट इट फ्रॉम द युनिव्हर्सिटी अँड वी आर हॅपी इन पण मग इन दॅट केस फ्रॉम द युनिव्हर्सिटी तुमच्या स्टुडंट जास्त फी लावते वगैरे? अजिबात काही असं घडत नाही का? अजिबात ओके. नाही. नाही म्हणजे पुणेकराला ही शंका येणं स्वाभाविक आहे की अरे येणं ना मला जास्त असं काही घडत नाही. अजिबात अच्छा, नाही. ओके. बरं असं एक त्याच्यामध्ये येतं की आमच्या थ्रू ॲप्लिकेशन केलंय म्हणून कदाचित जास्त स्कॉलरशिप मिळणार आहे का, तर अच्छा. नक्की मी सांगतो की असंही काही नाही आहे. अच्छा. सी मेरिट इज द क्रायटेरिया, बट वी नो सर्टन वेज व्हॉट दे आर गोइंग टू चेक, Correct. व्हॉट दे आर गोइंग टू मॅच, व्हॉट दे आर गोइंग टू लुक इन फॉर ॲज अ स्टुडंट प्रोफाईल, बरोबर बरोबर. व्हॉट तुमच्या SOP मध्ये काय मुद्दे असलेच पाहिजेत किंवा ते कसे वेगळे असले पाहिजे. करेक्ट करेक्ट करेक्ट. ते सगळं त्याच्यामध्ये ग्रेट येतं. ग्रेट ग्रेट. म्हणजे त्याच्यामुळे असे ना पहिला मुलगा गेला, आता दुसऱ्यासाठी पण तुम्ही आता काय सजेस्ट करता, म्हणजे नाही. त्याच फॅमिलीला मी
UK जो होता त्यांचा आता आई वडील US जाणार आहेत, तरी मी त्यांना आता युरोपला पाठवतो. अच्छा, मुलाला युरोपला. हां, दुसऱ्या मुलाला युरोपला पाठवणं. तर ते म्हणले अरे तू आम्हाला फारच ग्लोबल करतोय. म्हणलं ते तसं नाही आहे, त्यांचं करिअर आहे ना मुलांचं. Exactly. त्याचा कोर्स वेगळा आहे. तुम्ही नंतर पाहिजे त्या कंट्रीची सिटिझनशिप घ्या आणि तिकडे राहा. बरोबर. आणि काय होतं ना, हे राईट एजला हे होणं गरजेचं आहे. म्हणजे मी जेव्हा थोडाफार लहान होतो त्यावेळेला कदाचित मलाही कोणी असा चांगला एजंट मिळाला असता तर कदाचित आपण आज इथं बसलो त्याच्याऐवजी आपण कुठे जर्मनीत बसलो असतो. लंडनमध्ये बसलो असतो. राईट टाइमला राईट मेंटर्स मिळणं हेच लाईफ. एक्झॅक्टली. अगदी बरोबर. तर आपण इथपर्यंत आलो की तुम्ही त्याला एवढी मदत करून तो आता मुलगा तयार आहे जायला. त्याचा विजा प्रोसेस पण तुम्ही मदत करता. मी ग्रांटेड धरलं की तुम्ही डॉक्युमेंटेशन जे काय लागतं ते तुम्ही मदत कराल. आत्ता अगदी आजच्या डेटनीच जर का बोलायचं म्हटलं तर आता आपण जानेवारी इंटेकमध्ये बघतोय तर काय होतं ना, आपल्याकडे लोक खूप घाई करतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की विजा अप्लाय केला की लगेच मिळतो. एक्झॅक्टली. म्हणजे आमच्या युनिव्हर्सिटी केसमध्ये पण ज्याला आम्ही टर्न अराउंड टाईम म्हणतो तोही खूप आहे. आणि ना हे सगळे स्ट्रक्चर्ड आहेत, त्यांच्या सिस्टीम्स आहेत. ते तुमच्या माझ्यासाठी ते नाही फरक पडत. नाही करत. बरोबर. विजा क्रिटिकल आहे का तर हो. अनलेस अँड अंटिल जोपर्यंत त्या स्टुडंटच्या नावाने येत नाही तोपर्यंत काहीही. जो प्रॉब्लेम टुरिस्ट विजाला आहे की जोवर विजा येत नाही तो तुम्हाला माहित नाही तुम्ही ट्रॅव्हल करणार हा तर त्याच्याहून क्रिटिकल आहे. एक्झॅक्टली. म्हणजे पण ह्याला कितपत अवघड असं स्टुडंट विजा मिळणं, म्हणजे एनिवेअर इन द वर्ल्ड, नॉट USA किंवा युरोप असं नाही. येस, इट्स डिफिकल्ट आहे. येस. तुमच्या पेपरवर जरी चांगलं असलं तरी त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन खूप लागतं. त्याच्यामध्ये म्हणजे मी आपल्या ट्रॅव्हल कम्युनिटीसाठी पण सांगतो, एम्बसी किंवा कॉन्सुलेटवाले काय बघणार आहेत हे सर्वात पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. की त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचं प्रोफाईल, म्हणजे US तर ना स्टुडंट प्रोफाईल म्हणजे त्याच्या फेसबुक पोस्ट, सोशल मीडिया पोस्टही बघितल्या जातात. हो. त्यासोबत पुढे जाऊन सांगेन की तुमचे फायनान्शियल स्टेटस. म्हणजे इथे मला एक अगदी नक्की मी एक उदाहरण देऊ शकतो, म्हणजे सगळ्यांसाठीच नॉलेज सेशन म्हणू आपण याला. एक स्टुडंट होती माझी, ॲक्च्युली ना आपल्या थोडंसं त्यांनी अर्धवट काम माझ्याकडे दिलं होतं. म्हणजे आम्ही पण शेवटी काम म्हणजे ऑफिसमध्ये आल्यामुळे जे आहे तेवढं करून दिलं. त्यांचं लोन म्हणजे त्यांचे रिलेटिव्ज बँकांमध्ये असूनसुद्धा त्यांचं लोन थ्रू होऊ शकलं नाही. ते काही PSUजमध्ये होते, त्यांचं मी लोन थ्रू करून दिलं. ओके, ते अडले होते त्याच्यामुळे त्यांचं तेवढं मी क्लिअर करून दिलं. विजाची वेळ आली, विजा 2 वेळा रिजेक्ट झाला. अरे बापरे. आणि मग त्यांनी शेवटी ते म्हटले केळकर त्याला काय लक्ष घालाल का. म्हटलं हो पण म्हटलं हे तर आत्तापर्यंत थ्रू व्हायला पाहिजे होता, कारण विजा न व्हायची कारणं मला माहिती आहेत, त्याच्यात म्हटलं ही बसत नाही आहे. तर त्यांनी मला म्हटलं काय झालं जरा मला नीट एक्सप्लेन कराल का, मला SOP पाठवाल का, विजाची SOP पाठवाल का. ते सगळं झालं. मग मी त्यांना 2 फक्त करेक्शन सांगितले. त्यांचा मुलगा, त्यांचा अजून एक रिलेटिव्ह जो US होता त्याच्याबरोबर कॉर्डिनेट करून मी ते सगळं चेंज करून काही गोष्टी त्यांना म्हटलं कुठे अपॉइंटमेंट घ्यायची काय घ्यायची ते सगळं मी ओके करून दिलं आणि वी गॉट अ पॉझिटिव्ह रिझल्ट. क्या बात आहे, क्या बात. ते तर आईवडील रडायला लागले कारण ती होणारी सुनबाई होती. अच्छा. अरे इंटरेस्टिंग. पण हे किती क्रिटिकल आहे की. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे पैसे तर एक भाग आहे, बरोबर, पण वेळ 6-6 महिने 1-1 वर्ष जातं. म्हणजे एखादा जर का केस थ्रू झाली नाही तर नेक्स्ट इंटेक जरी असेल तर तो कदाचित चांगल्या कोर्सचा नेक्स्ट सप्टेंबर इंटेक असेल. एक्झॅक्टली. मग त्याचं 1 वर्ष गेलं. मग इथे कदाचित काय होतं त्याच्यामध्ये जॉब मिळतही नाही त्या लेवलचा चांगला जॉब. बरोबर. कंपनी इथली इंडियातली काय म्हणेल, अरे यार हा तो असा जाणाराच आहे. असं ते म्हणजे स्टुडंट करिअरमध्ये हा थोडासा एक ते म्हणजे ते विजा डॉक्युमेंटेशन किती क्रिटिकल आहे हे पण खूप महत्त्वाचं आहे. गिरीजी, आत्ता आपण या स्टेजला पोहोचलो आहे की तो आला तुमच्याकडे ती स्टुडंट आले, तुम्ही ते कोर्स मॅचिंग करून दिलं, ॲप्लिकेशन केलं, त्यांना SOP लिहिण्यात मदत केली, विजा डॉक्युमेंटेशन झालं, त्यांना विजाही आता मिळाला आहे. आता मेन त्यांना एक कन्सर्न असतो की तिथे गेल्यावर राहायचं कुठे, कारण
इथे काहीच माहीत नसतं तिथे काय आहे, मग तिथली सगळी राहायची सोयी सगळ्या वेगळ्या असतात. हॉस्टेल आहे किंवा स्टुडंट अकोमोडेशन सिटीमध्ये आहे. तर ह्यात तुम्ही कशी आणि काय मदत करता स्टुडंटची? आपल्या पुण्याच्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या ग्रुप्सवर आपण एक पोस्ट नेहमीच बघत असतो की माझा मुलगा इथे जाणार आहे, तर तिथे कोणी आपल्या ओळखीचे आहेत का बघा. मला फार सर वाईट वाटतं त्या लोकांचं. सी दे शूड हॅव अ मेंटर हू विल हेल्प देम. बरोबर. कारण इट इज आर ड्युटी. जर का तुम्ही तो स्टुडंट परदेशात पाठवता आहात, त्याला त्या माहीत नाही आहे म्हणून तर तो तुमच्याकडे आला आहे. बरोबर. सो वी टेक लिटल बिट ॲज आर रिस्पॉन्सिबिलिटी टू सजेस्ट हिम द बेस्ट. ओके. कारण याच्यामध्ये मेजर इन्वॉल्ड आहे कॉस्ट, प्लस जे मगाशी त्याच्यामध्ये आपण जे बोलताना पार्ट टाईम जॉब्स हा जो एक विषय बोललो, डेली कम्युटिंग. करेक्ट. जे स्टुडंट लाईफमध्ये म्हणजे आता युरोपमध्ये गेला तर त्याला रेल पास मिळणार आहे, पण म्हणून त्यांनी रोज 1.5 तास ट्रेनमध्ये प्रवास करावा का? करेक्ट. किंवा जर का तो कॅपिटल सिटी किंवा बिझनेस हबमध्ये नसेल तर त्याला त्या टाईपचा जॉब मिळेल का? बरोबर. मग तो समजा लांब राहिला कुठेतरी रुरल एरियामध्ये, तर त्याला तेवढं अर्निंग होणार नाही. बरोबर. मग ते अफोर्डेबल आहे का? म्हणजे हे पण मॅच मेकिंग असतं. ह्या मॅच मेकिंगचाच एक भाग आहे. राईट. आणि फॉर्च्युनेटली काय झालं आहे, आधीचे जे स्टुडंट गेलेले आहेत, म्हणजे आता उद्या परवा जे जानेवारी 10-12ला कोर्सेस जे चालू होणार आहेत, त्याच्यामध्ये माझे स्टुडंट आधीचेच वाट बघतात. ते कधी ते म्हणते की आम्हीच त्याला एअरपोर्टवर घ्यायला जाऊ, त्याला तिला घ्यायला जाऊ. करेक्ट. म्हणजे थोडासा तो आमचा एक फायदा पण आहे की बाबा आधी गेलेले आपले विद्यार्थी अजूनही तेवढेच सपोर्ट करायला तयार आहेत. तरी पण मी असं सांगतो की आम्ही सांगतो की फर्स्ट प्रेफरन्स आपण युनिव्हर्सिटी अकोमोडेशनला देऊ. बरोबर. युनिव्हर्सिटी अकोमोडेशनमध्ये काय होतं, तर एक तर कॉस्ट रिझनेबल असते, प्लस देअर बाय यू गेट अ अपॉर्च्युनिटी टू मिंगल विथ फ्रेंड्स फ्रॉम ऑल द कंट्रीज. एक्झॅक्टली. आणि थोडी ती सिक्युरिटी पण असते. सिक्युरिटी, सेफ्टी हे तर प्रश्न तिथे उद्भवतच नाहीत. प्लस तुम्ही तुमचं नेटवर्क बिल्ड करता. हेच तुम्ही जर का आउट ऑफ किंवा फार लिटल बिट फार म्हणू आपण, डिस्टंट अवे म्हणू का, काही तुम्ही अकोमोडेशन घेतलं तर तिथे तुम्ही बट ऑब्व्हियसली आपली कम्युनिटी शोधणार. राईट. अगेन तुम्ही त्याच्यामध्येच जाणार. बरोबर. तिथे तुमचा नो डाऊट ते काय वाईट नसतंच, आम्हीच करून देतो नाही मिळालं तर, बट स्टील तिथे त्या टाईपचं नेटवर्किंग होणार नाही. नाही. बरोबर बरोबर. म्हणजे त्याच्यातनंच तुम्हाला एखादा पार्ट टाईम चांगला जॉब मिळाला आहे. अहो लाईफ लाँग फ्रेंड्स मिळालेत लोकांना. एक्झॅक्टली. आणि म्हणजे कित्येक वेळेला असं होतं काही ह्याच्यामध्ये मला कम्युनिकेशनमध्ये युनिव्हर्सिटीकडनं मेल यायला कदाचित इट मे टेक अ डे ऑर 2. स्टुडंटला ती आधी येते. अच्छा. कारण त्या युनिव्हर्सिटी स्टुडंटबरोबर एक वेगळ्या प्रकारचं रिलेशन नक्कीच. असतं. आपलंही आहे, म्हणजे आपण ज्या कुठल्या संस्थांमध्ये गेलो आहोत त्याच्यापेक्षा चांगला सिनारिओ त्यांचा पण. त्या ह्याच्यामध्ये त्या स्टुडंटला युनिव्हर्सिटीमध्ये राहिलं तर तिथे त्याला पार्ट टाईम अर्निंगच्या अपॉर्च्युनिटी जास्त मिळतात. एनी टाईम. त्याचा पगार जास्त मिळतो, स्टँडर्ड वेज रेटने मिळतो. हे सगळे प्रश्न सगळ्यात सॉल्व्ह होतात. फायदे होतात. म्हणजे तुम्ही त्यात मदत करता त्या स्टुडंटला सर्टन. ते मिळवण्यामध्ये वगैरे. म्हणजे त्याचे आता हे झालं युनिव्हर्सिटी हाऊसिंग. ते प्लस प्रायव्हेट हाऊसिंगमध्ये माझ्याकडे आय एम ऑफिशियल पार्टनर विथ ॲटलिस्ट 10 बिग ब्रँड्स इन द वर्ल्ड. स्टुडंट हाऊसिंग. येस. अरे क्या बात आहे. म्हणजे आत्ता तुम्ही समजा मला सांगितलं की केळकर मला डब्लिनमध्ये अकोमोडेशन पाहिजे, तर त्या डब्लिनमधल्या सुद्धा 4 युनिव्हर्सिटीज आहेत, त्याच्या जवळच्या 4 हॉस्टेल्सचे मी तुम्हाला माझ्याच वेबसाईटवर तुम्हाला त्याचे ऑप्शन्स अवेलेबल काय आहेत ते क्या बात आहे. क्या बात. इथपर्यंत आपलं नेटवर्क आहे. किंवा तुम्ही सांगितलं की UK किंवा ग्लासगोमध्ये मला पर्टिक्युलर इथे इथे पाहिजे, तर ते तुम्ही ब्राउझिंग करून 2 मिनटात तुम्हाला आजच्या अवेलेबिलिटीप्रमाणे कळतं. ग्रेट. पण आपण डायनॅमिक प्राइसिंग हा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये पण आहे. ओके. बट स्टील आत्तापर्यंत कुठल्याही स्टुडंटला अडचण आली नाही आहे. ग्रेट. ग्रेट. आणि आपलेच म्हणजे फ्रँकली आय एम थँकफुल टू आवर कम्युनिटी ग्लोबली. भरपूर महाराष्ट्रीयन मराठी लोक पर्टिक्युलरली जे जगभर आहेत तेही खूप चांगले सपोर्ट करतात. महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून अनेक आम्हाला कॉन्टॅक्ट्स मिळालेले आहेत आणि जे आम्ही हॅपीली वापरतो. क्या बात आहे. म्हणजे अगदी पुढे अजून सांगेन की जाताना HSS म्हणजे संघाचा जो मोठा आयाम आहे आंतरराष्ट्रीय,
त्याच्यातनं सुद्धा विद्यार्थ्याला तिकडे मदत होऊ शकते. कोविड काळामध्ये आम्ही पण त्यांना काही स्टुडंटला हेल्प करू शकलो. म्हणजे ना ज्याला लास्ट माईल म्हणू आपण, बरोबर. तिथपर्यंत आपण क्या बात आहे, क्या बात आहे. पॉईंट टू पॉईंट पण अगदी करू शकतो बढिया, आपण. बढिया. गिरीजी, मधल्या काळामध्ये MBBS किंवा मेडिकल सायन्सला शिकायला जाणारे स्टुडंट्समध्ये खूप काय काय कॉन्ट्रोवर्सीज घडल्या. त्यांना परत यायला लागलं किंवा त्यांचे कोर्स इथे ॲक्सेप्टेड नव्हते. तर ह्याच्यावर तुमचा अनुभव काय आहे, की तुम्ही काय सजेस्ट करता याच्यावर? फॉर्च्युनेटली आपलं गव्हर्नमेंट आता ह्याच्यामध्ये लक्ष घालायला लागलं आहे. बरं. युक्रेन रशिया वॉरमुळे आपल्या सगळ्यांनाच कळलेलं आहे की भारताची ग्लोबल इमेज जी काय आहे, म्हणजे वॉर थांबवून आपल्या विद्यार्थ्यांना आपण परत आणू शकलो. राईट. नक्कीच मी सरकारचे धन्यवाद मानेन यामध्ये. पण स्टुडंटनी पण थोडासा विचार केला पाहिजे की कुठल्या देशामध्ये आपण जातो आहे, ज्याच्यामध्ये या कंट्रीजमध्ये तुम्ही MBBS पर्टिक्युलरली कोर्स केल्यानंतर परत भारतात तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला काही क्वालिफाईंग एक्झाम्स पास करायला लागतात. ओके. ज्याचा रिझल्ट जर का तुम्ही बघितलात तर तो फार कमी आहे. अच्छा. म्हणजे टक्केवारीत म्हणायचं तर 8%, 60%, 9% हाय. पासिंग पर्सेंटेज. पासिंग पर्सेंटेज विच इज व्हेरी टफ. प्लस तुम्ही त्या कॉलेजमध्ये म्हणजे ज्या कंट्रीमध्ये आहात तिथले तुम्ही लायसन्शिएट डॉक्टर असले पाहिजे. हा आत्ता मागच्या अगदी 1 वर्षातला बदल आहे. सो या सगळ्यासाठी तुम्हाला राईट मेंटर पाहिजे की जो हे तुम्हाला आजच सांगू शकेल. म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना नेहमीच म्हणतो की आपण फक्त एज्युकेशन घेतो हे आजच्यासाठी नाही घेत, आपण किमान त्या प्रोफेशनमध्ये जाणार आहोत या हिशोबाने ते बघत असतो. Exactly. सो मेडिकलमध्ये हा एक थोडासा प्रॉब्लेम आहे की त्या देशाच्या क्वालिफाईंगमध्ये म्हणजे US असेल तर आता माझी एक स्टुडंट आहे स्वाती म्हणून, ती USMLE पार्ट 1 तिचा झाला आहे, आता पार्ट 2 ती आहे आणि ती त्याच युनिव्हर्सिटीमध्ये ॲज अ प्रोफेसर कामाला लागली. सो हे कसं शक्य आहे ह्याच्यासाठी थोडंसं युनिक असतात, प्रत्येक एव्हरी स्टुडंट इज युनिक. बरोबर. पण नक्की यू शुड हॅव अ मेंटर, कारण हे असं Mentor पटकन आहे मला आणि एका complicated आहे खूप. कॉम्प्लिकेटेड आहे, एका मिनिटामध्ये असं सांगता येणार नाही, कारण कंट्री टू कंट्री रूल्स वेगळे आहेत. पण आता मेडिकल शिकायला माणूस जाऊ शकतो देशाबाहेर. जाऊ तो शकतो काय- पण मी अगेन परत एकदा सांगतो, यू शुड हॅव अ राईट मेंटर. Agreed. यू प्लीज टेक केअर की काय होणार आहे, आपला करिअर पाथ काय असला पाहिजे मेडिसिनसाठी, आणि त्यासाठीच यू शुड हॅव अ राईट मेंटर. राईट. ग्रेट. तर गिरीजी, आपण आता खूप इंटरेस्टिंग गप्पा मारल्या की हा जो स्टुडंटचा प्रवास आहे फ्रॉम जस्ट थिंकिंग अबाउट युनिव्हर्सिटी टू ॲक्च्युली गोईंग देअर. तो म्हणत होता 6-7 महिने ते 1 वर्षाचा पूर्ण प्लॅनिंग लागतं त्याला, तर तो ट्रॅव्हल सक्सेसफुल होऊ शकतो त्या मुलाकरता. आणि मला वाटतं तुमच्यासारखे कन्सल्टंट जर त्याच्या मदतीला असतील तर त्याचा प्रवास नक्कीच सुखकर आणि आनंददायी होऊ शकतो मुलाचा, त्या मुलीचा ऑफकोर्स. तर तुम्हाला ॲज अ एंडिंग नोट, तुम्हाला जे काय स्टुडंट्स आपले ऐकतात किंवा पेरेंट्स जे काय ऐकतायत हा पॉडकास्ट, त्यांना काही सांगायचं आहे का? नक्कीच. म्हणजे आय विल लाईक टू टेक दिस अपॉर्च्युनिटी टू अपील आवर स्टुडंट्स. काय होतं आहे, मुलांना ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांना असं वाटतं की या वाटा आपल्या नाही आहेत. एक्झॅक्टली. कारण ह्याच्यामध्ये कर्ज अवेलेबल आहे, त्याच्या आधी स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत. फक्त यू हॅव टू हॅव राईट मॅच मेकिंग. त्याच्यामुळे पैसे नाहीत हा विषय न करता फाइंडिंग द राईट कोर्स आणि फाइंडिंग द राईट स्कॉलरशिप ह्याच्यासाठी आम्ही हेल्प करतो, जे आमचं आवडतं काम आहे. म्हणजे डिफरन्स दॅट मेक्स द डिफरन्स असं आम्ही म्हणतो. बरं. कारण ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर अफोर्डेबिलिटी नाही आहे हा एक लोकांचा हे असतो. पण कदाचित जर का बघितलं तर पूर्वी 10-20 वर्षापूर्वीचा सिनारिओ आणि आजचा, आज सगळेजण मच अहेड आहोत. सो प्रत्येकाने हा विचार करावा की माझ्यासाठी बेस्ट काय आहे. आणि ग्लोबल फुटप्रिंट्समध्ये आपल्याला तेवढ्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. फॉर्च्युनेटली इंडियन डायस्पोरा जो आहे त्यांनी आपली इमेज अतिशय चांगली सांभाळलेली आहे. त्याच्यामुळे ग्लोबली इंडियन्स वेलकम आहेत. म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये तर अगदी बल्लेबल्लेच आहे सगळी. त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घ्यायला पाहिजे. तो फायदा करून घेत असताना
राईट मॅच मेकिंग. राईट मॅच मेकिंग. म्हणजे जेव्हा आम्ही आज ऑफिशियली रिप्रेझेंट करत असताना आम्ही त्या कुठल्याही रॅट रेसमध्ये न जाता त्या स्टुडंटच्या राईट मॅच मेकिंगसाठी काम करतो, करेक्ट. ज्याच्यामध्ये त्याला मॅक्सिमम स्कॉलरशिप मिळायचे चान्सेस असतात. त्यासोबत त्याला बाकी त्याचं ॲप्लिकेशन टू पोस्ट लँड सर्व्हिसेस याही सगळ्या बरोबर, गोष्टी असतात. बरोबर. म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो वी हेल्प दिस ग्लोबल लर्नर्स टू अचीव्ह देअर ड्रीम्स. एक्झॅक्टली. अँड वी हेल्प देम टू, वी ऑलवेज से की मेक युअर ओन सक्सेस स्टोरी विथ अस. करेक्ट. मग त्याच्यामध्ये आम्ही दोज हू हॅव ट्रॅव्हल दिस पाथ 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी त्यांची पण मदत घेतो. आमचे तेवढे कनेक्ट्स आहेत, पुण्यामध्ये तेवढे फॉर्च्युनेटली लोक अवेलेबल आहेत. तर प्रत्येकानेच या वाटा नक्कीच विचार करावा आणि जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये जाऊन तिथे काम करून थोडंसं 1-2-5 वर्ष परत नक्की भारतातही परत यावं आणि आपला भारत देश सुजलाम सुफलाम आणि संपन्न करण्यामध्ये आम्हालाही हातभार द्यावा. तर मंडळी, तुम्हाला आमचा आजचा पॉडकास्ट कसा वाटला? आम्ही खूप वेगळा विषय आज घेतला, पण मला वाटतं ऐकण्यापैकी 50-60% पेरेंट्स किंवा स्टुडंट्सचं प्लॅन असणार नक्की की त्यांचा मुलगा किंवा मुलगी यावर्षी पुढच्या वर्षी ओव्हरसीज स्टडीजला काहीतरी प्लॅनिंग करणार असाल तर तुम्हाला या पॉडकास्ट नक्कीच फायदा होईल. या पॉडकास्टचा आम्हाला नक्की कळवा तुम्हाला हे पॉडकास्ट सिरीज कसं वाटतंय, काय वाटतंय. कॉमेंट करा, आम्हाला फोन करा, ईमेल करा. आमचे डिटेल्स खाली बायोमध्ये दिसत आहेत तुम्हाला. आणि सर्वात महत्त्वाचं, आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आम्हाला अजून असे नवनवीन विषय तुमच्याकरता या पॉडकास्ट सिरीजमध्ये आणता येतील.